महागणाधिपतये नमः। श्री सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिः समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शारदा शारदां भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं कुर्यात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठापरिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका महायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम
जनार्दन सद्गुरुदेवी नवी जनार्दन सद्गुरुदेवी नवी जनार्दन सद्गुरुदेवी नवी सांख्य अथवा न्याया गुरे निरंजनी चाराया गुरे ये सद्गुरुराया राम 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 सीताराम 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 राम 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 राघवाची कथा पतित पावन राघवाची कथा पतित पावन कापी भक्त जन आवडीने कापी भक्त जन आवडीने राघवाची कथा पतित पावन
असे कीर्ती वाखाणिता प्रीती रघुनायका सारिखा देव नाही क्रिया पाहता चोखडी सर्व काही जय जय रघुवीर समर्थ प्रभु श्री रामचंद्र की जय. कीर्तनाच्या या शिबिरामध्ये या कीर्तनाच्या प्रसंगी जरी शिबिरामधलं कीर्तन असलं तरी सुद्धा कीर्तन कला म्हणजे श्रोता आणि वक्ता यातला संवाद. त्यामुळे जेव्हा नामगोचर होतो एकतर सकाळची वेळ त्यात झोपा सगळ्यांच्या डावलून सकाळच्या लवकर उठून आपण या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे थोडस शरीर आणि मन दोघंही जागं ठेवण्यासाठी आणि मन त्या रामाकडे वळवण्यासाठी आणि शरीर झोपेतनं जागं करण्यासाठी जो जय जयकार करतो तो आपण त्याच ताकदीने जोरात करूयात, नामगोचरात करूयात. कारण ज्या भूमीत आहोत त्या भूमीत समर्थांनी एवढं तप केलं आणि समर्थ म्हणजे शक्तीची उपासना ज्यांनी केली त्यामुळे त्यांचे भक्तही निदान सकाळच्या वेळी थोडासा आवाज जय जयकारापुरता तरी गजर करूया. जय जय रघुवीर समर्थ. याप्रमाणे आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये रामदास स्वामी रामदास म्हणी असं ज्या ठिकाणी म्हणजे रामदास स्वामींचा हा अभंग रामदास स्वामी सांगतात की माझा हा जो राम आहे त्याची ही कथा कशी आहे बरं तर आहो ती पतितांना पावन करणारी. या माझ्या रामाच्या कथेमुळे रामगायनामुळे ती कथा ऐकल्यामुळे ते नाम घेतल्यामुळे पतित सुद्धा पावन होतात असं रामदास स्वामी या अभंगामध्ये सांगतात. आणि जेव्हा संत कुठलंही विधान करतात ते कशावरून करतात तर आधी ते स्वतः अनुभवतात आणि मग ते विधान करतात. कुठल्याही आपण अभंगामध्ये बघू शकतो कुठल्याही संतांच्या अभंगामध्ये स्वतः कसे ते आचरले आणि मग बदलले मग सांगितले. आणि म्हणून असे समर्थ रामदास स्वामी ज्यांनी टाकळीमध्ये अखंड तपश्चर्या केली सावधान या शब्दाचा अर्थ ज्यांना लहानपणीच कळला जो मोठं होऊनही कळत नाही पण तरी त्यांना तो लहानपणी कळला आणि लहानपणी तो अर्थ उमगल्याने त्या रामरायाची उपासना करून ज्यांना नारायण हे नाव जाऊन समर्थ रामदास हे नाव ज्यांनी संपादन केलं. असं नाव महत्वाचं असतं जे लोक आपल्याला देतात. नावं ठेवतात ते वेगळं नाव देतात ते वेगळं. आणि असं समर्थ रामदास हे नाव त्यांच्या आचरणातून ज्यांनी संपादन केलं असे समर्थ रामदास स्वामी आजच्या अभंगामध्ये तेच सांगतात की हा जो जन्म मिळाला आहे हा जो मनुष्य देह मिळाला आहे तो कसा आहे हो तर अतिशय दुर्लभ. अनेक जन्म फिरून आपण असं वाचलेलं आहे अनेक योनी अनेक जन्म फिरून हा मनुष्य देह लागतो. मग हा जर मनुष्य देह दुर्लभ असणारा असा जर लाभलेला आहे तर मग तो असाच वाया घालवायचा का तर त्यामध्ये काय करा हा जो मनुष्य जन्म मिळालाय तो सार्थकी लावा. त्या राघवाची कथा ऐकण्यात तो व्यतीत करा. त्या राम गायनामध्ये तो व्यतीत करा. मग असं हे राघवाची कथा असं हे रामनाम का बरं महत्वाचं आहे ते निरूपणामध्ये ऐकायचं आणि आपल्या मनामध्ये सुद्धा ते रामनाम ती राघवाची कथा आणखी दृढ करायची. असं हे रामनाम ही राघवाची कथा कशी आहे राघवाची कथा पतित पावन गाती भक्तजन आवडीने. राघवाची कथा कशी आहे तर पतितांना पावन करणारी. अनेक उदाहरणं आपण बघतो की ज्यांचा राम नामामुळे उद्धार झाला. वाल्याचा वाल्मिकी झाला. अनेक
अनेक अशी उदाहरणं आपल्याला बघता येतील ज्या रामकथेमध्ये ज्यांनी रामनामामुळे ज्यांचा उद्धार झाला. आणि म्हणून ही राघवाची कथा, हे रामनाम जे पतित आहे त्यांना पावन करणारे आहे. ज्या मनुष्याकडून जे जे काही पाप घडेल त्या पापाला नष्ट करण्याचं सामर्थ्य या रामनामामध्ये. म्हणून असा सोयीस्कर अर्थ घ्यायचा नाही, हवी तेवढी पाप करा आणि रामनाम घ्या, नाही. तर आचरण सुद्धा कसं ठेवा, रामासारखं ठेवा आणि त्याचं रामनाम घ्या, म्हणजे आयुष्य सुकर होते. आणि म्हणून हे रामनाम कसं आहे हो, अगदी एका श्लोकामध्ये त्याचा अर्थ सांगितलेला आहे. ते बघून ही राघवाची कथा कशी गोड, या रघुनंदनाकडे कसे गोड, त्याचाही थोडक्यात आढावा घेऊया. ही रामनाम, हे रामनाम कसं आहे, रावणोच्चार मात्रेण मुखम निर्याति पातकम पुनः प्रवेश संदेहे मकारस्तक्त पांडव प्रभु श्री रामचंद्र की जय. हे रामनाम कसं आहे, रावणोच्चार मात्रेण, या शब्दाचा अक्षराचा उच्चार झाला, वर्णाचा उच्चार झाला, मुखम निर्याती पातकम, की मुखामध्ये जे जे काही पाप आहे, त्या मनुष्यामध्ये जे जे काही त्यांनी पापाचरण केलंय ते बाहेर निघतं. आणि मग कशासाठी म्हणायचं हो, प्रत्येक शब्दाला प्रत्येक वचनाला अर्थ आहे. पुन्हा प्रवेश संदेहे, ते पुन्हा प्रवेश करू नये. म्हणजे जे आता पापाचरण केले ते आपण रामनामाने धुतलेलं आहे, मग आता आयुष्य सुकर असेल करावं, पुण्याचा मार्ग धरावा. म्हणून पुन्हा प्रवेश संदेहे, पुन्हा प्रवेश करू नये. म्हणून मकारस्तक्त पाठवत, कपाट ज्याप्रमाणे आपण उघडतो आणि बंदही करतो, अर्थात आजकाल ही सवय नाही पण ते करावं. जसं कपाट बंद करतो त्याप्रमाणे म याचा उच्चार केल्यामुळे ते पाप पुन्हा प्रवेश करत नाही. आपण उच्चार करून बघितला तर रा म तिथे ओठ बंद होतात. असं हे रामनाम आहे. अशा या रामनामामध्ये ताकद आहे. आणि म्हणून असं हे रामनाम घ्या आणि अशी ही त्या राघवाची कथा सुद्धा ऐका. का? कारण त्या राघवाच्या ठिकाणी जे असे असंख्य गुण वर्णन आहेत, जे असंख्य गुण आहेत, त्यातला एक गुण जरी घेतला तरी आयुष्याचा सार्थक होईल. म्हणून सूत्रश्लोकही सांगतो, चमत्कारिले चित्त हे राम गुणी असे कीर्ती वाखाणता प्रीती तू. या रघुनंदनाच्या ठिकाणी इतके गुण आहेत की कधी कधी आश्चर्य वाटतं की एखाद्या माणसाकडे एवढे गुण कसे बरं असावे. आणि म्हणून रघुनायका सारिखा देवनाथी क्रिया पाहतात चोखडी सर्वता. मनुष्य जे आचरण करतो ना त्याच्यावर त्याची कीर्ती अवलंबून असते. कीर्ती आणि अपकीर्ती दोन्ही असतात. चांगलं आचरण केलं तर चांगली कीर्ती होती. काही आचरण वाईट नसेल केलं तरी लोक आठवतात, बरं का, हा आला का, झालं कल्याण. पण चांगली कीर्ती ही कशी व्हावी, मनुष्याने कसं कीर्तिमान व्हावं, तर ते रघुनंदनाच्या चरित्राकडे बघावं. आणि मग अशा या राघवाच्या कथेमुळे, अशा या रामनामामुळे कोण बरं आणखी त्या राघवाच्या कथेवर, त्या रामनामावर मोहवले? कोण बरं त्या रामनामाच्या मोहात होते? तर या ठिकाणी रामदास स्वामी सुद्धा सांगतात की राघवाची कथा पतित पावन गाती भक्त जन आवडीने. राघवाच्या गुणा न दिसे तुलना कैलासीचा राणा लाचावला. हे राघवाचे गुण इतके आहेत की त्या राघवाच्या गुणामुळे, त्या रामनामावर जे महादेव असं म्हणतो, देवांचे जे देव आहेत ते महादेव सुद्धा या रामनामामुळे त्यांच्या आयुष्यातला त्रास कमी झाला. अखंड रामनामामध्ये रत असणारे भगवान शिवशंकर का बरं रामनामामध्ये रत होते? का या राम तत्वामध्ये नित रत होते? आपल्या सर्वांना गोष्ट ज्ञात आहे. चंद्र आणि धरली श्रीगंगा जायनातरी विषाणभंगा. राम नाम बदता मगवारचे दाह शांत
जेव्हा हलाहल विष भगवान शिवशंकरांनी प्राशन केलं समुद्र मंथनामध्ये, समुद्र मंथन झालं, त्यात 14 रत्न आली, पहिल्यांदाच अमृत आलं का हो? नाही, तर पहिल्यांदा ते हलाहल विष आलं. आणि जेव्हा भगवान शिवशंकरांनी ते प्राशन केलं तेव्हा पुढची रत्न ही बाकीच्यांना मिळाली. म्हणून ते विष पचवण्याचं सामर्थ्य हे शिवशंकरांनी उचललं. ते हलाहल विष प्राशन केलं, मात्र त्याचा दाभ इतका झाला. अहो, विष कशाला, घरातली साधी हिरवी मिरची जरी चुकून तोंडाखाली आली तरी काय करू, काही नको असो, मग ते तर हलाहल विष होत. ते प्राशन केल्यामुळे इतका दाह व्हायला लागला की काय करावं, म्हणून मस्तकावर चंद्र धरला, गंगा धरली, तरी तो दाह शांत होईना. मग शेवटी जेव्हा राम नामाचं उच्चारण केलं तेव्हा तो दाह कमी झाला. आणि म्हणून आपण शंकरांना नीलकंठ असं म्हणतो, कारण त्या विषाला बाहेर यायला जागाच उरली नाही. मुखामध्ये राम नाम होतं, त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला आणि या राम नामामुळे तो दाह शांत झाला. असं हे रामनाम, असं हे राम तत्व. आणि त्या गुणांवर कैलासीचा राणा लाचावला. भगवान शिवशंकर सुद्धा मोहले, भगवान शिवशंकरांनी सुद्धा हे रामनाम. मग आता म्हणाल की इतकं राघवाची कथा पतित पावन आहे, इतके राघवाचे गुण आहेत, पण नक्की गुण आहेत तरी काय, म्हणजे आपण आचरण तरी कसं करावं, गुण तरी काय त्या राघवाचे. तर असे गुण आहेत. त्यामुळे रामदास स्वामी म्हणतात, देवांचे मंडळ भक्तांचे भूषण धर्म संरक्षक राम एक. जे देवांचे मंडळ आहेत, जे सगळे देवांना मध्ये सुशोभित करणारे आहेत, भक्तांचे जे भूषण आहे. तर अलंकार सगळ्यांनाच प्रिय, बायकांना त्याहून प्रिय, पण ते अलंकार भूषण हे अलंकार हे साधे तात्पुरते, पण भक्तांचा खरा अलंकार कुठला, तर ते रामनाम, ती राघवाची कथा. म्हणून जे भक्तांचे भूषण आहे आणि असे धर्म संस्थापक राम एक. मग असे राघवाचे गुण कुठले? जर त्या राघवाची कथा आपण वाचली, त्या रामायणाचा अभ्यास केला, त्यामधल्या असलेल्या कथांचा अभ्यास केला, तर प्रत्येक पावलोपावली प्रत्येक ठिकाणी आपल्याला राघवाचे गुण दिसून येतात. सर्वात महत्वाचं म्हणजे भगवंतांनी जे दशावतार घेतले, रामकृष्ण हे अवतार झाले, ते मानवी रूपामधले अवतार. तुमच्या आमच्यासारखं जीवन प्रभू रामचंद्रही झाले, पण त्यामध्ये सुद्धा कसं जीवन आदर्श जगावं हे रामचंद्रांनी शिकवलं. बघा, आपल्यालाही या काही गुण, काही गोष्टी, या काही ठिकाणची जी गोष्ट आहे त्या आपणही पार पाडतो. आदर्श नेता कसा असावा, रामचंद्रांकडनं शिकावं. एवढी सगळी वानर सेना संघटित करून रावणाचा वध त्यांनी केला. अनेक मित्र जोडले, अनेक राजा जोडले, राजे जोडले, आणि तो आदर्श नेता हे सांगून दिलं. आदर्श मित्र होते, अनेक मित्र त्यांनी या रामकथेमध्ये आपण वाचलं तर अनेकांची मैत्री त्यांनी केलेली आहे, आणि ती मैत्री आयुष्यभर टिकवली. नाहीतर असं नाही कामापुरतं नाम नाही झालेलं, तेवढ्यापुरतं झालं, तेवढ्यापुरतं संपली मैत्री, ती आयुष्यभर टिकवली आहे. त्यामुळे मित्र कसा असावा हे राघवाकडनं शिकावं, आदर्श पती कसा असावा हे राघवाकडनं शिकावं. सीतेचा त्याग केला लोकांच्यासाठी, पण त्यानंतर जेव्हा यज्ञ केला तेव्हा सीतेची सोन्याची मूर्ती बरोबर ठेवलेली आहे आणि तो यज्ञ संपन्न केलेला आहे. आदर्श पती आहे, आदर्श पुत्र, त्याच्यासाठी तर वनवास घेतला की काहीतरी आपल्या आईला हे हवंय ना, आपल्या आईने आपल्याला हे सांगितलंय ना, मग तिची आज्ञा मोडायची नाही. म्हणून आदर्श पुत्र कसा असावा हे रामांनी आपल्याला शिकवलं. असं असतं तर कैकेयी ती सुद्धा त्यांची आईच होती, त्यामुळे तिच्या वचनाखातर, तिचं वचन पूर्ण व्हावं या खातर अहो ज्यांनी वनवासही स्वीकारला
असा आदर्श पुत्र कसा हवा असेल? त्यामुळे असा आदर्श पुत्र आहे आणि आदर्श बंधू सुद्धा आहे. लक्ष्मण जरा तर म्हणतात सावलीसारखा त्यांच्या बरोबर होता. लक्ष्मण बरोबर आहेत, पण भरताची सुद्धा तेवढीच काळजी घेतली आहे. वनवासावरून परत येणारे पहिल्यांदा भरताला कळवले. जेव्हा भरताने विचार केला होता की मी सुद्धा तुमच्या बरोबर वनवासामध्ये येतो, तेव्हा त्याला मोठा भाऊ या नात्याने सांगितलेलं आहे की तुझं आता अयोध्येत असणं गरजेचं आहे. तू राज्यकारभार सांभाळ, मी आहे. त्यामुळे हा आदर्श भाऊ बंधू कसा असावा हे सुद्धा राघवाच्या गुणावरून दिसतं, राघवाच्या कथेवरून दिसतं. अनेक अशा गोष्टी दिसतात. आपल्यासारखंच त्यांनाही भावना होत्या. काही ठिकाणी राघवाच्या कथेत त्यांचा विनोद दिसून येतो. जेव्हा वनवासाला जायचं होतं, जेव्हा आपल्या घरच्यांचा वियोग होणार होता, तेव्हा दुःखही झालं होतं. जेव्हा पत्नी बरोबर आहे, बंधू बरोबर आहे, त्या क्षणांमध्ये आनंदही झाला. जेव्हा राज्याभिषेक होणार आहे तेव्हा आनंद सुद्धा झालेला आहे. म्हणजे काय, आपल्यासारख्याच भावभावना या राघवाला सुद्धा आहेत. पण ती राघवाची कथा का ऐकावी? कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मर्यादा. या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्यासारख्याच भावभावना आहेत, आपल्यासारखेच नातेसंबंध आहेत, पण त्या प्रत्येक नात्याची मर्यादा कुठपर्यंत आहे हे राघवांनी ओळखलंय. हे रामचंद्र आपल्या कथेमध्ये सांगतात. त्या ठिकाणी तो भाव, पण तोही मर्यादेमध्ये असावा, हे राघवाच्या कथेवरून कळतं. आणि म्हणून ती राघवाची कथा जे रामदास स्वामींनी स्वतः अनुभवली ती ते सांगतात, ती ऐका, त्याचं श्रवण करा आणि स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा ती कथा कशी आणता येईल, ते गुण कसे आणता येतील याचा विचार करा. म्हणून रामदास स्वामी काय सांगतात की काय करा तर त्या राघवाचं नाम घ्या, ती कथा वाचत करा. कारण ते राम नाम, ती राघवाची कथा कशी आहे, पतितांना पावन करणारी आहे. म्हणून म्हणतात रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे, कथा निरूपणे जन्म गेला. कोणाचं जीवन धन्य होईल? आपण आधी बघितलं की मनुष्य जन्म जर सार्थकी करायचा असेल, म्हणजे तो धन्यतेकडे न्यायचा असेल, तर काय करावं याचं उत्तम उदाहरण हे उत्तम पद्धतीने समर्थ सांगतात. धन्य त्यांचे जिणे, त्यांचं जिणं धन्य होईल कसं? ज्यांचा जन्म कथा निरूपणे गेला, कथा ऐकण्यामध्ये ज्यांनी जन्म घालवला. आणि नुसती कथा ऐकून, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यायचं नाही. कुठलीही गोष्ट त्यातून मनन चिंतन करून आपण काय घेतलं, ती राघवाची कथा आपणही आणखी कशी वाचूयात, ती राघवाची कथा वाचताना कुठले गुण बरं आपल्याला दिसतायत, या सगळ्या गुणांचा विचार करूयात. आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हा असे कधी प्रसंग येतील तेव्हा राम कसे वागले असतील, त्यांनी कसं आचरण केलं, ते आपल्या डोळ्यासमोर ठेवूयात आणि मुखामध्ये अखंड हरिनाम ठेवूयात, रामनाम ठेवूयात. का हो? कारण मन हे भरकटणारं आहेच आहे. मनस्तु मक्षिका एव असं म्हणतात. माशीसारखं आहे मन. जसं चांगल्या गोष्टींकडे जातं तसं वाईट गोष्टींकडेही जातं. आणि म्हणून तुला चांगल्या गोष्टींमध्येच रमायचंय हे सांगण्यासाठी राम. म्हणून जेव्हा कधी मन भरकटेल तेव्हा आयुष्यामध्ये जर राम नाम असेल तर ते पुन्हा चांगल्या मार्गावर येईल. आणि यासाठी या अनेक संतांच्या, आपल्या अनेक देवांच्या कथा आपण ऐकूयात. आणि अशा कथा ऐकून त्याचबरोबर त्यांनी जसं आचरण केलं त्या भक्तांच्या कथा ऐकूयात. भक्तांच्या कथा ऐकून आपणही त्याप्रमाणे होण्याचा, आदर्श नर होण्याचा प्रयत्न करूयात. म्हणून निरूपणाच्या अभंगामध्ये आपल्याला समर्थ रामदास स्वामी तेच सांगतात की ही जी सुंदर अशी राघवाची कथा आहे ना, ती ऐकावी. चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा मन रमवा, बाकीच्या गोष्टी करा ना, कोण नाही म्हणतंय, पण त्याचबरोबर कथा, कीर्तन, निरूपण, श्रवण याही गोष्टी तुमच्या अंगी असू द्यात.
त्याचंही आचरण तुम्ही नक्की करा, तर हा मनुष्य जन्म सार्थकी ठरेल. आणि खरोखर असं वाटतं हो की आजच्या म्हणजे मीच हे सांगतेय, पण आजच्या तरुण पिढीला सांगणं हे खरोखर गरजेचं आहे. कारण जी परिस्थिती आम्ही शाळेमध्ये बघतो त्याने मुलांना राम कोण होते, वाल्मिकी कोण होते, व्यास कोण होते, ही आपली ऋषी परंपरा सांगणं, आपल्या देवदेवता सांगणं गरजेचं आहे. नाहीतर काही भविष्यामध्ये आपल्याला फक्त पाश्चात्यांचे गोडवे ऐकायला येतील इथपर्यंत परिस्थिती निर्माण झाली आहे. पण खरं तत्वज्ञान जे पाश्चात्य आपल्या इथे येऊन आपला अभ्यास करतात त्या गोष्टी आपल्या मुलांनाच माहिती नसतात. त्यांनी सांगितली की कळतं की अरे हे नवीन आहे, पण त्यांना सांगावं लागतं की बाळा हे आपल्याच भारतीयांचं आहे, आपलंच मूल आहे. त्यामुळे या सगळ्या तरुण आईला आपण या गोष्टी सांगाव्यात. आणि म्हणून घरी संस्कार नावाचा घटक हा अतिशय महत्वाचा आहे. शाळेमध्ये मुलं शिकतीलच, पण घरी पालकांनी सुद्धा रामरक्षा, भीमरूपी, अथर्वशीर्ष हे लहान वयातच त्यांच्याकडनं म्हणून घ्या. त्याला त्या वयातच त्याची गोडी लावा, तर पुढे कुठेतरी जाऊन मोठी होऊन सुद्धा ते त्यांचं मूल जे आहे, आपलं भारतीय तत्वज्ञान जे आहे, जी संस्कृती आहे ती विसरणार नाही आणि त्यांची पावलं चुकीच्या मार्गाकडे वळणार नाही. यासाठी तुम्ही बघा, ज्या मुलांवर घरचे संस्कार असतात ती मुलं लगेच कळून येतात. त्यामुळे घरचा संस्कार हा अतिशय महत्वाचा आहे. आणि तो संस्कार कसा होईल हो, तर याच लहानपणी आपण ऐकलेल्या गोष्टींवरून होईल. आजी आजोबा त्यासाठी महत्वाचे असतात. आता आजी आजोबाने एकत्र कुटुंब पद्धती जरी नसली तरी आई बाबा तरी त्या आई बाबांनी त्या रामाच्या गोष्टी सांगाव्यात, कृष्णाच्या गोष्टी सांगाव्यात, या आपल्या दशावताराच्या विष्णूंच्या गोष्टी सांगाव्यात आणि या गोष्टीतनं काय घ्यायचं हेही सांगावं. त्यामुळे अशी ही कथा आपणही श्रवण करूयात, जी आपल्या नातवंडांना, मुलांना सांगत राहूयात. आणि ती सांगण्यासाठी आपण ती आधी ऐकून त्याचा अभ्यास करूयात. म्हणून अशी ही राघवाची कथा जी पतितांना पावत करते, ती कथा ऐका, ते राम नाम घ्या, असं समर्थ रामदास स्वामी या निरूपणाच्या अभंगामध्ये सांगतात. त्यामुळे पुन्हा निरूपणाचा अभंग बघूयात आणि आख्यानामध्ये या राघवाच्या कथेने, या राम नामाने कोणाचं जीवन तरुण केलं, उद्धरलं, त्याचाही कथाभाग थोडक्यात बघूयात. यासाठी निरूपणाचा अभंग पुन्हा एकदा स्मरण करूयात. राघवाची कथा पतित पावन, राघवाची कथा पतित पावन, विभीषण आवडीने गाती विभीषण आवडीने, राघवाची कथा पतित पावन.
मध्यंतरामध्ये त्या गुरु माऊलींचा जय जयकार करूया आणि आख्यानाला प्रारंभ करूया. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे छान दोन्ही हाताने टाळी वाजवून त्या गुरु माऊलींचं पूजन करूया आणि नाम संकीर्तनामध्ये दंग होऊन या शिबिराचा आनंद आणखी दृढ करूया. असं हे गुरु माऊलींचं नाम गायन करूया. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गु
Thank you.
समर्थ आले समर्थ रामदास स्वामींनी राम नामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पूर्वरंगामध्ये बघितल्याप्रमाणे ही राघवाची कथा, हे रामनाम समाजामध्ये रुजवण्यासाठी भारत भ्रमणाला सुरुवात केली. संतांचं हे वैशिष्ट्य असतं की स्वतः ते आचरतात, पण इतरांनीही ते करावं हे सांगण्यासाठी त्यासाठी कष्ट सुद्धा घेतात. आणि जी परिस्थिती त्या काळी होती ती परिस्थिती बघून पुन्हा अखंड स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगलं होतं, की ज्यांची मनीषा होती, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे कष्ट केले ते अविरत होते. आणि त्यासाठी काय बरं केलं तर अखंड भारत भ्रमण करून तिथल्या हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन शक्तीची उपासना वाढावी यासाठी प्रयत्न करावे. तिथल्या तरुणांना संघटित करावं, त्यांना शक्तीचं, सामर्थ्याचं महत्व शिकवावं. आणि नुसतं तोंडाने बोलू नये, स्वतः सुद्धा व्यायाम तेवढाच करावा. नाहीतर व्यायाम करा हे सांगणारेच व्यायाम करत नाही. पण समर्थांनी दोन्हीही गोष्टी केल्या. त्या तरुणांना संघटित करून त्यांच्याकडून तसा व्यायाम करून घेतला. आणि शक्तीचं महत्व का आहे तर ठकासी असावे ठक याप्रमाणे कधी कधी तुम्हाला तुमची शक्ती दाखवावी लागेल. का? कारण आपली मंदिरं ही आपल्याला सुरक्षित करायची आणि यासाठी संघटित करत होते. अनेक गावांमध्ये जात होते, अनेक ठिकाणी भिक्षा मागत होते. फरक आहे बरं, भीक आणि भिक्षा या दोन्ही गोष्टीत फरक आहे. लाचारी म्हणून मागितली जाते ती भीक, पण धर्म संस्थापनेसाठी आणि काही तपाने मागितली जाते. त्या तपाचरणामध्ये राहून जे असते ती भिक्षा. आणि तशी भिक्षा कोणासाठी तर या कार्यासाठी उभी राहिली, यासाठी गावोगावी जाऊन भिक्षा सुद्धा मागत होती. आणि त्यात सुद्धा नेम होता बरं, नाहीतर दिवसभर आपलं भिक्षा मागतायत असं नाही. मोजून 5 घर त्या ठिकाणी ती भिक्षा मागत होते. त्यातनं जे काही येईल ते त्या त्या कार्यासाठी त्याचा उपयोग करत होते. अनेक मठांची स्थापना करत होते आणि अनेक मंदिरांच्या पुनर्निर्माणाचं, पुनर्निर्मितीचं कार्यही चालू होतं. आणि अशा सगळा प्रपंच करत असताना असं भारत भ्रमण करत करत कुठे आले तर शहापूर या ग्रामामध्ये समर्थ आले. या गावी आले आणि गावी आल्यानंतर तिथल्या मारुती मंदिरामध्ये गेले. मंदिराची अवस्था बघितली आणि मन हळहळलं. स्वच्छता नव्हती. त्या मारुतीरायाकडे बघितलं, जो सामर्थ्याचं प्रतीक, शक्ती देणारा, पण त्या मंदिरामध्ये अशी अवस्था का? त्या गावामध्ये विचारणा केली आणि तेव्हा लोकांनी सांगावं की आम्हाला इच्छा खूप, पण आश्रमणं अशी होत आहे की त्यापुढे आम्ही काय बरं करू. हेच समर्थांचं कार्य होतं. आणि त्या कार्यासाठी त्यांनी लगेचच विचारणा केली, जर या मंदिराचं पुनर्निर्माण करायचं असेल, पुन्हा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर कोणाकडे बरं जावं. प्रत्येक गावामध्ये
ज्याला आपण म्हणतो आत्ताच्या भाषेत स्पॉन्सर, तसे काही आर्थिक सामर्थ्याने बलवान असलेले अशी काही माणसं. समर्थांची दृष्टी बघा किती दूरदृष्टी होती. कोणत्या माणसाकडे जावं हे सुद्धा कळणं गरजेचं आहे. त्यामुळे असा माणूस गाठला पाहिजे की जो प्रथमतः रामभक्त असला पाहिजे आणि मग त्याने त्यासाठी जी काही आवश्यक तो निधी दिला पाहिजे. त्यामुळे त्या गावामध्ये विचारणा केली की कोण बरं असं आहे की जो आपल्याला आर्थिक सहाय्य करू शकतो. आणि तिथल्या लोकांनी सांगावं जरा गोष्ट अवघडच आहे. का बरं असं म्हणतात? आणि लोकांनी सांगितलं शहापूर नामे ग्रामे असे एक कृष्णार्थिरी तेथ पाजी पंत शेतदारी करीत होता विबुध हो. या शहापूर गावामध्ये एक असे आहेत गृहस्थ जे आर्थिक दृष्ट्या अगदी सुलभ आहेत, धनवान आहे. पण प्रश्न तिथेच आहे, द्यायची कुवत नाही, द्यायची ताकद नाही आणि इच्छा त्या होती. कोण आहेत बरं असे ते? आणि समर्थांना कळलं की या गावामध्ये बाजीपंत नावाचे गृहस्थ आहेत की जे त्या काळी शेकदार, मुघलाईमध्ये जे आर्थिक निधी ज्यांच्याकडे असतो, कर जे गोळा करतात त्यांना शेकदार असं पडतं. त्यामुळे ते तिथले शेकदार आहेत, धनवान आहेत, पण धनाचा उपयोग शून्य. कसे आणखीन ते? तर जे स्वतःच तो निधी जो गोळा करतात तो पैसा कशा मार्गाने येतोय? चुकीच्या मार्गाने येतोय. श्रीमंत आहेत पण पैशांची अफरातफर करणे, घोटाळे करणे आणि फक्त संसार हीच कुलदैवत असं त्यांनी मानलंय. जे काही करायचं ते घरापुरतं, घरामध्ये सगळी श्रीमंती, पण कसं आहे संसार करावा पण त्याला अधिष्ठान हे भगवंताचं असावं. पण त्या ठिकाणी त्याचं नाव नाही. देवघर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत पण त्या धुळीतच आहेत. आणि फक्त याचं लक्ष पैसा कसा येईल या भवरोगाने जो सदा लोलुप्त झालेला आहे, ज्यामध्येच आहे असा तो बाजीपंत आहे. बर आणखीन काय? त्यांचं घरामध्ये कुटुंब आहे पण तिथेही गडबड. त्यांची पत्नी सुद्धा जी आहे ती त्यांना साथ देते. बरं असं असावं, पती त्या मार्गाने, निदान पत्नी तरी व्यवस्थित असावी म्हणजे सांगणं होतं आणि सांगणं गरजेचं आहे, पण तेही शक्य नाही. त्यामुळे ती सुद्धा तशीच, त्यांना काही बोलत नाही, ते चाललंय ते चालू देत, ही आपली त्यामध्ये रममाण संसारामध्ये आणि अतिशय कंजूस आणि फटकळ. बोलायचं सुरू झालं म्हणजे बहुतेक चांगल्या शब्दांआधी वाईट शब्दच मुखामध्ये. असं सगळं वर्णन झालं आणि समर्थांनी निश्चित केलं निधी येईल तो इथूनच. काय ते बघू, रामराय आहे. आणि असं म्हणून त्यांना विचारलं कुठे यांचं घर आणि भिक्षा मागायला त्याच ठिकाणी गेले. त्या ठिकाणी आले, सकाळची वेळ होती. बरं भिक्षा सकाळी मागतात बरं का, जरा आवरलंय उठलंय असं नाही, सगळं आवरून लवकर भिक्षा मागायला जायचं असतं. म्हणजे सकाळी लवकर होत होती यावरून कळतं लोकांची. त्याप्रमाणे भिक्षा मागायला आले आणि त्या बाजीपंतांच्या पत्नीचं नाव सतीबाई. काय करत होता त्या? तर अंगण जे आहे ते शेणाने सारवत होते. पोतेर घेतलं होतं, त्याला शेण मागलं होतं आणि अंगण शेणाने सारवणं सुरू होतं. आता टाईल्स मध्ये आपल्याला त्या गोष्टी कळायच्या नाही, पण ते अंगण शेणाने सारवत होती. आणि असं अंगण सारवत असताना कानावर शब्द आले, जय जय रघुवीर समर्थ. आणि समर्थाने भिक्षा मागताना म्हणायच्या पद्धतीप्रमाणे खणखणीत असा श्लोकाचा उच्चार केला.
वसे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो दया अंतरी देव तैसा अरण्यास रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षीला रामदासा विमानी जय जय रघुवीर समर्थ असा खणखणीत उच्चार केला. आणि जसं बघितलं सतीबाईंनी प्रथमतः दुर्लक्ष केलं, पुन्हा काम सुरू केलं. पण ऐकणारे देव समर्थ ते कुठले, त्यांनी पुन्हा एक श्लोक म्हणला. मरे एक त्याचा तुझ्या शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे म्हणून कुणी वासना सांगितली पळे लागला काळवा पाठीलाही जय जय रघुवीर समर्थ. आता हा श्लोक ऐकला मात्र मरे हा शब्द ऐकला आणि झालं. तळपायाची आग मस्तकाला गेली, पुढे आली आणि म्हणाली काय रे गोसावणे, मरे आणि त्या अशुभाचं नाव माझ्या घरामध्ये कशाला घेतोस. तिची समजूत अशी होती की जेव्हा अंतकाळ येतो तेव्हाच ते नाव घ्यायचं. आणि म्हणून लोकांनी वर्णन केल्याप्रमाणे समर्थांना प्रत्यय आला. जी सुरुवात झाली ते शब्द वाईटच, पण त्यामध्ये नीट आपुलकीने तरी विचारावं कोण कुठले काय रे गोसावणे. इथपासूनच सुरुवात. पुढे काय वाढून ठेवलेले कळलं, पण तेही समर्थ ते ऐकून घेत आहेत आणि ही आपली बोलतीये. तुला सांगितलं ना हे नाव घेऊ नकोस म्हणून, तरी का बरं नाव घेतोयस. पण समर्थ सांगतायत अहो आई ऐका तरी, कोणाचं नाव अशुभ म्हणताय. हेच तू जे म्हणतोयस ना तेच नाव अशुभ आहे म्हणे. कशाला त्या नावाचा उच्चार माझ्या घरासमोर करतोस. अरे माझं घर एवढं सुख संपत्तीने भरलंय, लक्ष्मी पायाची लोळण घेते आमच्या. कसं आहे माझी घरामध्ये नाती आहेत, सुना आहेत, नातवंड खेळतात, असं सगळं घर असताना, असं सुख वस्तू असताना हा मरे शब्द म्हणतोस आणि हे नाव अशुभ रामाचं घेतोस तरी कशाला. हे समर्थांनी ऐकलं मात्र मन हळहळलं कुठेतरी. माझ्या रामनामाला, माझ्या रामाला अशुभ का बरं म्हणावं. आणि म्हणून समर्थ सांगतायत आई नाही हो, अहो माझ्या रामाचं नाव अशुभ नाहीये, ते अत्यंत शुभ असं नाव आहे. माझ्या रामाचं नाव अशुभ कधीच नाही. त्यामुळे असं सांगतायत आणि त्यामुळे समर्थ म्हणतायत की ते नाव अशुभ कसं बरं असेल. ते शिळा सुद्धा टाळतं असं माझं नाव आहे, रामाचं नाव आहे, अशुभ कसं असेल. जिथे होईल श्रीरामाच्या नामाची गर्जना अशुभते ते जगदाराधिना अशुभते ते जगदाराधिना. राम नामही दोन अक्षरे तारक अवघाजना म्हणतीचे म्हणती भावा विणा म्हणतीचे म्हणती भावा विणा. नामे तरल्या शिळा जळा करी नामे तरल्या शिळा जळा करी म्हणून राम नाम म्हणा असू दे राम नाम हित म्हणा म्हणा हो राम नाम हित म्हणा म्हणा हो राम नाम हित म्हणा. समर्थाने सांगावं माझं राम नाम अशुभ नाही हो, त्यामध्ये शिळा तारण्याचं सामर्थ्य सुद्धा आहे. असं माझ्या रामाचं नाव आहे, अशुभ कसं बरं म्हणतात. हे एवढं समर्थ सांगतायत तरी सुद्धा ती त्याच याच्यावर परत नाव घेतोस अशुभ असं. थांब जरा, तू असा ऐकायचा नाहीस असं म्हणलं आणि हातामध्ये जे शेणाने माखलेलं गोमयाने माखलेलं पोतेरं होतं ते समर्थांच्या अंगावर फिरलं.
पोतेर धुतलं, पुढच्या कार्यभागाला लागले. पण आता मात्र भगवंताकडून सूत्र हल्ली. काय असतं? आधी खूप झालेलं पुण्य आणि खूप झालेलं पाप, अकस्मात झालेलं पुण्य आणि पाप यांचा कर्म लगेच मिळतं. आणि त्याप्रमाणे घडलं. भगवंताकडनं सूत्र हल्ली. रघुनंदनाला सुद्धा ते आवडलं नाही. माझ्या भक्ताचा असा अपमान झालेला हे तो रघुनंदन कसा बरं सहन करेल. म्हणून सूत्र हल्ली. आणि आतापर्यंत जो बाजीपंत जो या पैशांमध्ये फेरफार करत होता, घोटाळे करत होता, घोटाळे हा शब्द चांगला ज्ञात आहे सगळ्यांना, त्यामुळे घोटाळे जो करत होता अशा बाजीपंताची चूक, त्याचा खोटारडेपणा बादशहाने पकडला आणि त्या खातर त्या अफरातफरीमुळे त्याला अटक झाली. आता बाजीपंताला अटक झाली आणि बादशहाचे काही सरदार सैनिक घेऊन निघून गेले. आता जेव्हा हे घडलं, आता मात्र त्या सतीबाईंच्या मनात अजून तेच, त्या गोसावड्याने ते अशुभ नाम घेतलं ना, त्या नामामुळेच हे झालं, त्या नामामुळेच हे झालं अशी धारणा पक्की. समर्थांना सुद्धा कळलं. पण समर्थ पुन्हा त्यांचं सांत्वन करण्यासाठी, 4 शब्द सांगण्यासाठी पुन्हा गेले. संत असे असतात जे मऊ लोण्यासारखे असतात. तुम्ही कितीही त्यांना अपमान जरी झाला तरी चांगल्या सांगण्यासाठी, त्या माणसाचं, मनुष्याचं चांगलं करण्यासाठी स्वतः ते पचवतात तो अपमान. आणि पुन्हा गेले सतीबाईंकडे आणि पुन्हा सांगितलं, झालं ते चांगलं नाही झालं. पण त्या गोसावड्याला बघितलं आणि पुन्हा आता ही वाघिणीसारखी चवताळली. पुन्हा आलास या ठिकाणी, अजून काय करायचं बाकी आहे? त्या रामनामामुळे आधीच अशुभ झालंय, अजून तुझं पोट भरलं नाही असं म्हणून थांब. आता त्या पोतेऱ्यावर तुझं भागलं नाही ना असं म्हणून पेटा निखारा आणण्यासाठी घरामध्ये गेले. समर्थांनी बघितलं आणि समर्थांनी सांगितलं, झालं. आता इथून पुढचं कार्य रघुनंदनाचं. त्याच्यावर सगळा हवाला सोडला. पुन्हा आले, भगवंताचं नामस्मरण केलं, रामाचं नामस्मरण केलं. मनामध्ये इच्छा कळकळ हीच होती की ते सहृदयामध्ये परिवर्तित व्हावं. माझं राम नाम हे कसं शुभ आहे हे तिला कळावं, हे त्या घराला कळावं. सगळं सुख संपन्न आहे. लोक म्हणतात तुम्ही बाजीपंत किती सुखी आहात, पण आपण अहो ज्या सद्गुरूंचे पाय त्यांच्या घराला लागले म्हणून ते किती शुभ आहे, सुखी आहेत. असे रामदास स्वामी जे स्वतः त्यांना सांगतायत, त्या राम नामाची महती सांगतायत, पण तरी सुद्धा परिणाम होत नव्हता. आणि आता सगळा हवाला रघुनंदनावर. आधी प्रयत्न केले बरं का, नाहीतर काही संकट काळ आला की रामा तूच काय ते बघून घे, असं केलं नाही. स्वतः प्रयत्न आधी केले, पण आता काहीच होत नाही म्हणल्यावर तो अखेरचा त्राता. अशी त्या रामाची आराधना करतायत आणि प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र प्रकट झाले. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री राम प्रकट झाले. त्यांना तर तो जगाचा त्राता, त्यांना सगळं ज्ञात होतं. आणि श्रीराम म्हणाले, आता आम्ही काय करायचंय ते करतो, पण जे करू ते तुमच्या वेशामध्ये करू. माझ्या वेशात? होय, आम्ही बादशाहकडे जाणार, पण कसं जाणार? तुमचा वेश देऊन जाणार. बघू काय होतंय. तोच त्राता, तोच रघुनंदन. ठीक आहे म्हणाले. आणि आता स्वतः श्रीराम जे कुणाच्या वेशात, समर्थांच्या वेशामध्ये होते, असे ते त्या बादशहाकडे निघाले. कसे हो दिसत होते? अहो आधीच तेजस्वी समर्थक. ते तेज कशामुळे? तपश्चर्येचं तेज होतं आणि त्यात पुन्हा ते, त्यामुळे किती तेजस्वी दिसत असतील बघा. आणि कसे निघाले हो? मुरमुजी रंगाचा उंच मोती दाणा,
कुसुंबा कुबडी हातामध्ये घेऊन ठळक आवाळू शोधतोय. तेजस्वी असा वर्ण आहे, रामनाम मुखामध्ये आहे, असा सगळा वेश करून समर्थ बादशहाकडे निघाले. आणि कसे निघाले हो? देव स्वतःच्याच नामाचा उच्चार करतायत. त्यात देव त्यात स्वतःच रामनाम घेत आहेत आणि म्हणतायत, मुखाने म्हणत चालले, रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 रघुभूषणा, रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 जगतीमध्ये जोडी 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 भवनाश, रामा भवनाश, अखंड स्मरित रामदास, रामा असा रामनाम घेत त्या बादशहाकडे आले. मात्र आणि जसं ते आले तसं बादशहा सुद्धा बघतोय आणि ते रूप बघून बादशहा सुद्धा म्हणतोय, अरे क्या ये बंदा है, जैसा खुदा जैसा ही लगता है. खुदाच होता. त्याप्रमाणे असा बादशाही मनामध्ये विचार करतोय. आणि समर्थ वेशधारी प्रभू आले आणि इतकंच म्हणाले, मैं बाजी पंत जी का पत्नी का नौकर हूं, ये लीजिए. असं म्हणून बटवा पुढे केला. त्याच्यामध्ये जी काही रक्कम होती ती ज्यांनी हा जो बाजी पंतांनी घोटाळा घातला ती त्यातनं वगळ करून घ्या, असं म्हणून तो बटवा पुढे केला आणि बाजी पंताची सोडवणूक केली. बाजी पंताची सोडवणूक केली आणि आता बाजी पंत घरी आले. बाजी पंत घरी आले आणि घरी आल्यानंतर त्या सतीबाईंना अतिशय आनंद झाला की तुम्ही लगेच घरी आलात, झालं सगळं. बादशाहने सुटका कशी केली? कारण बादशाहने सांगितलं होतं की आता याला सुटका नाही, याने जी काही घोटाळा केलाय त्यामुळे मृत्यूदंड. पण आनंद झाला त्या सतीबाईला सुद्धा. आणि बाजीपंत म्हणतात, अगं तुझेच धन्यवाद. का म्हणे? अगं तू तो नोकर पाठवला होतास ना, तो नोकर आला आणि त्यांनी सगळे पैसे देऊन टाकले आणि मला सोडवलं. नोकर कोण? अगं भगवी वस्त्र धारण केला होता, हातामध्ये कुबडी होती, तुंबा होता, ठळक असं कपाळावर आवाळू होतं, तेज सुद्धा होतं बरं का. काय तेज होतं, तुळशीची स्मरणी होती. हे वर्णन जसं ऐकलं तसं मन हळहळलं, चैन पडेना. ज्याला गोसावड्या म्हणून मी इतकं बोलले, ज्या नावाला अशुभ म्हणलं, त्यांनीच आज माझ्या पतिदेवांना सोडवलं. काय हृदय असावं त्यांचं, काय हृदय असावं. इतकं वाईट बोलले, तो घेत असलेल्या रामनामाला इतकं अद्वा बोलले, अशुभ म्हणले, पण तरी सुद्धा त्यांनी सोडवलं. हे सगळं बघतायत, ऐकतायत आणि कुठेतरी पश्चात्ताप झाला. समर्थांना तेच तर हवं. अहो सगळ्या गोष्टी सुखसुविधा आहेत, पण जर राम नाम नसेल, जर त्याला भगवंताचा अधिष्ठान नसेल, तर त्या सगळ्याचा काय बरं उपयोग. हेच समर्थांनी करून घेतलं, त्या रामाने करून घेतलं. ते बघितलं, ते ऐकलं आणि आता धीर धरवेत. आता कुठे बरं ते भेटतील याचा विचार करत होती. बाजीपंतांना सगळी घडलेली हकीकत सांगितली. बाजीपंतांचा सुद्धा कायापालट झाला आणि आता दोघांनीही समर्थांचा शोध घेतला. आणि या सतीबाई समर्थांच्या पायाशी आल्या, शरणागत झाल्या, गुरु माऊलींचे पाय धरले आणि म्हणाला, क्षमा करा, माझ्या जीवनामध्ये मी फार मोठी चूक केली की जे तारक असं नाम आहे त्यालाच मी अशुभ मानतो.
की जे माझ्यासाठी इतकं शुभ ठरलं, आज त्यांच्यामुळे माझ्या पतिदेवांची सुटका झाली, माझा संसार सुधारला, माझा संसार वाचला. समर्थ म्हणतात, आई तुम्हाला हे कळलं हेच खूप झालं. माझं तेच सांगणं होतं, माझं रामनाम अशुभ नाही होत. ते या जगाचं तारणहार आहे, या जगाचा तो त्राता आहे. तारक असं ते नाम आहे, ते अशुभ कसं बरं असेल? जे काही होईल ना ते शुभ त्या रामनामामुळेच होतं. दोघांनाही हे कळलं. आणि बघा श्रोते, अहो त्या रामनामामध्ये काय ताकद, की जे बाजीपंत या मार्गाकडे कधीच वळले नव्हते ते त्या मार्गाकडे वळले. आणि समर्थांचं कार्य पुढे चालवण्यामध्ये, त्या शहापूर ग्रामाची जबाबदारी घेण्यामध्ये तिथे मोठ जो उभा राहिला तो या दोघांनी सांभाळला. पुढे समर्थांच्या जीवनामध्ये अनेक जे मठाधिपती झाले, अनेक त्यांचे जे शिष्यगण झाले, त्यामध्ये सतीबाईंचं नाव अग्रगण्य आहे, की ज्यांनी अखंड रामनामाचं पुढे ध्यान केलं, स्मरण केलं. त्यांचं कुटुंबही पुन्हा त्या सगळ्याला जोडलं गेलं. आणि आता तो निधी खऱ्या अर्थाने सत्कारणी लागला. त्यामुळे असं हे रामनाम, अशी ही राघवाची कथा, जे समर्थ अख्ख्या भारतभर सांगत होते, त्या रामनामाचा, त्या रामकथेचा प्रचार प्रसार करत होते. का तर तेच तारक आहे, त्यामुळे जीवाचं कल्याण आहे हे त्यांनी अनुभवलं होतं. आणि इतरांनाही ते अनुभवण्यासाठी, सांगण्यासाठी त्यामध्ये ते इतरांनाही जोडत होते, या रामनामात संघटित करत होते. आणि असं हे मोठं कार्य उभं राहिलं. आणि पुढे आपल्या सर्वांनाच ज्ञाते जे स्वप्न समर्थांनी बघितलं होतं ते स्वराज्य साकार झालं. पण साकार झाल्यानंतर ते सुराज्य कसं राहील? ते राघवाच्या कथेमुळे राहील, ते आपल्यामुळे राहील. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये जसं पूर्वरंगात आपण बघितलं, त्या राघवाची कथा श्रवण करूया. त्या राघवाच्या कथेमुळे, त्या रामनामामुळे कोणाकोणाचा उद्धार झाल्या, अशा सगळ्या भक्तांची चरित्र श्रवण करूयात. आणि त्यातून एकच धागा, एकच सूत्र घेऊयात. ती अशी ही कथा ऐकून नवविधा भक्तीतली श्रवणम कीर्तनम या भक्ती करून नामस्मरण हे सुद्धा करत राहूयात. अखंड रामनाम घेऊयात, या कार्याशी संघटित राहूयात. आणि आपलं आयुष्य सुकर आनंदी करूयात. अवघाची संसार सुखाचा करूयात. कशामुळे बरोबर? या राघवाच्या कथेमुळे होईल, रामनामामुळे होईल. म्हणून रामदास स्वामी स्वतः विधान करतात, ज्यांचं जीवन धन्य आहे, कोणाचं? जे या मार्गामध्ये आहे, या रामनामामध्ये आहेत, या राघवाच्या कथेमध्ये आहेत. त्यामुळे आपणही तेच कथा ती ऐकूयात, ते रामनाम मुखामध्ये घेऊयात. आणि आपलं जीवन आहे, सतीबाईंचं जीवन ज्याप्रमाणे आनंदाने भरून गेलं, त्या संसाराला रामनामाची बैठक आली, अधिष्ठान जेव्हा आलं, तेव्हा तो संसार सुलभ होतो, सुकर होतो, प्रपंच सुलभ होतो. हे आपणही आपल्या जीवनामध्ये तत्वज्ञान, तत्व लक्षात घेऊयात. आणि पुन्हा निरूपणाचा अभंग म्हणून कीर्तनाची समाप्ती करूयात. कसं? ही राघवाची कथा पतितांना पावन करते, ती ऐकूयात, श्रवण करूयात आणि ते रामनाम घेऊयात. म्हणून रामदास स्वामी निरूपणाच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगतात, राघवाची